वेल या सामन्यासाठी नक्कीच पहिल्या सत्राला आमंत्रित करूया, अर्थात आमचे साथी समालोचक संदीप गायकवाड. एक पहाडी आवाज सध्या मैदानात पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानावरती. एकीकडे नैतिक इलेव्हन वर्सेस सुजल इलेव्हन विज्ञे हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. मॅचकडे जाऊया. मॅच मध्ये रंगतदार पाहणार आहोत, कारण इथे ओपनचे खेळाडू आपणास खेळताना दिसतील. पण त्याच्या भूमिकेमध्ये या मॅचला राजेश भोईर आणि शिवशक्ती वंदरपाडा संघाचा एक अव्वल दर्जाचा खेळाडू पांडुरंग मिसाल आपण पाहतो, पण त्याच्या भूमिकेमध्ये आपणास या ठिकाणी दिसतील. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तर राजेश सर, राजेश सर यांच्या माध्यमातून निरलमध्ये एक चविष्ट स्वीट मार्ट आपण पाहिलं गेलं. क्वालिटी कॉर्नर आपण स्क्रीनवरती पाहू शकता. जरूर भेट द्या मित्रांनो. तर जाऊया मैदानावरती. पहिलं षटक, पहिला गोलंदाज संजय आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती.
डावखुऱ्याचा फलंदाज उजव्याचा फलंदाज आणि हा डावखुऱ्याचा गोलंदाज यावरती हल्ला चढवतो आणि जितूच्या बॅटमध्ये जाऊन पोहोचला. हा चांगला षटकार, एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. षटकाराने या ठिकाणी सुरुवात झाली. जितू प्रवीण, जितू आणि प्रवीण ही जोडी आपण पाहतोय. नैतिक स्पोर्टच्या माध्यमातून हे दोन खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीला पहिला चेंडू होती षटकार. संजय हा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा चेंडू या ठिकाणी सुरेख फटका, पुन्हा एकदा गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. संजय त्या ठिकाणी आपण पाहतो चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल रोटेट या ठिकाणी होताना पाहतोय. एक धाव, दोन चेंडू आणि 7 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली सुरुवात. पहिला चेंडू होती षटकार, त्यानंतर कमबॅक होताना पाहिला गेला. सिंगल रोटेट या ठिकाणी झाली. 7 धावा फलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा संजय, गोलंदाज संजय तिसरा चेंडू घेऊन खूप लांबून म्हणजे क्रिश्चन खूपच पाठी बघून हा गोलंदाजी करतो, ज्याचा अंदाज त्याने आखला गेला. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही, एकच धाव. आणि या दरम्यान पंच आमच्याकडे बोलतात राजेश आणि सांगतात खराब चेंडू, स्वेअर मला एक्स्ट्रा धाव, वाईटची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आणि एक्स्ट्रा धावेने 1+1 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. 2 धावेने 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडू आणि 9 धावा. सुरेख चेंडू, गॅपमधून चेंडू. बालादा धनवी त्या ठिकाणी चेंडूचा अंदाज घेतात. एक धाव. बघ, कर्जत तालुक्यातील एक सितारा आज आपण पाहतोय या ओपनच्या संघामधून खेळताना दिसतो, बालादा धनवी. आणि कालापूर विभागामधून प्रशांतदादा खांडेकर आपण पाहिलं गेलं. नेहमीच अग्रेसर असतात, तेही या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. डीप कव्हर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षणासाठी तयार आहेत ते. सुरेख फटका. या दरम्यान क्षेत्ररक्षक त्याने डीपेक्षा कव्हर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हा सिंगल या ठिकाणी होते आणि सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 12 या आकड्यावरती. 12 धावा फलकावरती. सुरेख षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. प्रति चेंडू 2 धावा आणि आपण पाहिलं रन रेट 12च्या सरासरीने 12 धावा फलकावरती लागले गेल्या. चांगली सुरुवात. या अगोदरही आपण पाहिलं जितू आणि प्रवीणच्या फलंदाजीला होता. जितू त्या टायमाला विकेट टाकत नव्हता आणि इथेही जितूने पाहिलं गेलं कोणत्या प्रकारचे विकेट या ठिकाणी जाऊन देत नाही आणि सांभाळून क्रिकेट खेळताना दिसतो. दुसरं षटक आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज येणार. नरेश टोबरे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. पहिल्या षटकात 12 धावा. सुरेख चेंडू आणि इथे पाहिलं गेलं तर गोलंदाजी आपण नेहमीच पाहतोय. इथे चेंडू कोणत्याही प्रकारचा टर्न होण्याचा प्रयत्न नसतो, स्पिन होण्याचा प्रयत्न नसतो. चेंडूला वलन देणं गरजेचं. चेंडू फक्त बॅट्समॅनच्या पट्ट्यात येऊन द्यायचं नाही. इथे सुरेख गोलंदाजी लाजवाब. बघा इथे पहिला टप्पा पाहिला गेला असताना पियुष थोडासा पुढे होता. आपण पाहिलं गेलं
3 ते 4 मीटरच्या अंतरावरती टप्पा फेकला गेला होता. नंतरचा पाहिला गेला तर 8 मीटरच्या अंतरावरती टप्पा फेकला गेला. म्हणजे सुरेख या ठिकाणी गोलंदाजी नरेश तोमरे यांची. इथे थोडंसं लाईन मध्ये बिघाड होतोय. वाईट चेंडू स्क्वेअर मारा, खराब चेंडू, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एक्स्ट्रा धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडू नंतर हा खराब चेंडू आपण पाहिला. इथे हलक्या हाताने ग्लास करता प्रयत्न, चेंडू पॅडवरती आदळला. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बाईची एक धाव. या धावेमध्ये आपण पाहिलं गेलं स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात होणं गरजेची होती. पहिला चेंडू होती, षटकार आला होता, पण त्यानंतर काही मोठा फटका आला नाही. सिंगल आणि एक्स्ट्रा धावेवरती भर दिलाय. इथं बॅटची नर्स घेतली होती, पण एक्स्ट्री रक्षक सोन्या कुठेतरी गलती करताना दिसली. 5वा चेंडू या ठिकाणी बघा, आवना ताव श्री बेफनगाव चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. 6 धावे जडिया कणकरीत षटकार. 6 धावा या ठिकाणी अर्जित होतात. कारण इथे आत्ता परत पाहिलं होतं जितूने पहिला षटकार टोकला होता, त्यानंतर 2 सिंगल 2 चेंडू निर्धाव केला आणि हा षटकाराला आपल्या वैयक्तिक 6 चेंडू आणि 14 धावेवरती खेळतोय. तर प्रवीण 4 चेंडू आणि 1 धावेवरती खेळतोय. बाकीच्या धावा आपण एक्स्ट्रा पाहिल्या गेल्या. इथे गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, 1 धाव घेतली जाते. 12 धनवी चेंडू परत पोहोचले जातात. सिंगल या ठिकाणी रोटेट होते. कमबॅक पाहिलं जातोय. या ठिकाणी गोलंदाज नरेशचा दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे 2 षटक, कोणताही गडी अजून गमावला नाहीये आणि 21 धावा खात्यामध्ये जमवल्यात त्या नैतिक 11 संघाने. 5 षटकांचा सामना असेल, कारण इथे पहिले राऊंड आपण 5 षटकांचे पाहतो, त्यानंतर सेकंड राऊंड हा 4 षटकांचा पाहिला जातो. तर तिसरं षटक 12 धनवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू इथे बॅटची कडा घेतली जाते. थर्ड 2 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव. जितू दुसरी धाव घेणार का नाही, सिंगल होती प्राधान्य दिलं जात आहे. नरेश तोमरे त्या ठिकाणी पाहिलं गेलं सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडूला परत एक्स्ट्री रक्षकाकडे नेऊन दिलं. 1 सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. या ठिकाणी नो चेंडू, ज्या दीपमध्ये चेंडू पडावा नाही हा गोलंदाजची अपेक्षा असते संदीप, तिथेच चेंडू पडला गेला. चेंडूने उचली घेतली, पंचांनी लगेच सांगितलं नो चेंडू, खराब चेंडू, अवंत धाव. यानंतर असणार फ्री हिटचा चेंडू. इथे फ्री हिटचा चेंडू आहे. कोणत्या प्रकारची ताकद दिसत नाहीये प्रवीणची. काय झालं, ग्रहण लागलं का? हाच तो प्रवीण. या अगोदर आपण त्याला खेळताना पाहिलं होतं. त्याच्या बॅटमधून धावांची बरसात होत होती. इथे रोखलं गेलंय. इथे जितूला थांबवलं गेलेलं आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती. 24 लॉस फॉर 0 विकेट. इथे फुलटा चेंडू भेटला. चेंडू फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आउट ऑफ पार्क. बिग 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 सिक्सर. 6 धावा. षटकार या ठिकाणी पाहतो आणि षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. बघा, सिंगल नंतर षटकार जितूचं ती कामगिरी आतावर 3 षटकार आणि 4 सिंगल जितूच्या माध्यमातून पाहतोय. सुरेख 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. प्रशांत खांडेकर त्या ठिकाणी पोहोचले जातात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत.
पाचवा चेंडू बाजा धनवी तयार गोलंदाजी मार्क वरती. एक धाव. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली ते 5 चेंडू आणि 5 चेंडू आपण आतावर पाहिले गेले. 34 धावा धावफलकावरती आहेत. थोडस महागडे षटक आपण पाहतोय. या ठिकाणी कमबॅक पाहिलं, महागडे षटक म्हटलं गेलं. इथे कमबॅक केलं आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतो. जितूच्या स्वरूपात त्रिफला चित होतोय आणि मैदानात रवाना होतात मनोज. नवीन फलंदाज 1 डाऊनच्या भूमिकेत असतील, पण इथे जितूची बारी संपुष्टात आणली. शेवटचा चेंडू होतं, सांगितलं कब तक चलेगा बल्ला, एक बार तो मेरी की चलेगी गेंद, आणि तो चेंडू चालला गेला. फलंदाज त्रिफलचित झाला आणि माघारी परतला तो जितू. शेवटचा षटक असेल स्लॉगवर आणि त्यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत नाणेफेकसाठी. तर मनोज नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सुरेख फटका, गॅपमधून चेंडू या ठिकाणी ढकलला जातोय. आव, सिंगल. धनीश सर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. बॅट द्यायची आहे. या ठिकाणी सुरेख फटका, वाईट सपार, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. बघा चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतोय, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षकाची चेंडूची वाट पाहत होता. अलगद झलती पडलं. फलंदाज माघारी बदला. मनोज ज्या तावातावाने गेले होते, बॅट खांद्यावरती घेऊन दांडपट्टा चालवणार असं वाटलं होतं, तेही माघारी आले. तर नवीन फलंदाज नितीन म्हात्रे. अगोदरच आपली ओळख झाली ना यांच्याबरोबर काही सामन्या अगोदर. आणि त्यानंतर पाहिलं गेलं विकेट. धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. चौथं षटक, दुसरा चेंडू वरती विकेट पाहिलं गेलं. नरेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. दरम्यान हवाईचा पार, प्रवीणच्या बॅट मधून दणका निघतोय. खूप प्रयत्न केले होते राजेशने, संजयने, पण ते प्रयत्न असफल ठरले आणि चेंडू 6 धावांसाठी जाऊन पोहोचला षटकार. दरम्यान आपण पाहिलं गेलं सिंगल. आता परत आपण पाहतोय दुसरी धावण्याचा प्रयत्न. नितीन मात्रे आपण पाहतो दुसरी धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते, पण सिंगल प्रवीणच्या खात्यामध्ये जाणार, संघाच्या खात्यामध्ये जाणार आणि स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ठिकाणी मी सेकंड फटका आहे, कारण टायमिंग जुळलं नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात संजय. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. सिंगल रोटेट होते, सिंगलने स्कोर कार्ड
43 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या ठिकाणी प्रवीणच्या बॅटमधून पुन्हा एकदा हवाई सफर होतोय, पण त्या ठिकाणी चुकी चुकी आणि चुकी. हा धन्यवाद. आमची माणसं आहेत तिथे, स्वयंसेवक आहेत, आणि त्यांनी सांगितलं 4 धावा चौकार. तर चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 47 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहतो. आणि ओपनचे खेळाडू म्हटलं गेलं तर मला वाटलं 5 षटकामध्ये किमान नैतिक 11 100+ तर धावा कुठेल, कारण अनेक रती महारथी त्यांच्या संघात होते. इथे तरी 47 धावा पाहतोय. शेवटचं षटक स्लॉगवर अजून असणार, आणि गोलंदाजीच्या मार्कवरती जे चांगलं क्षेत्ररक्षण करता दिसले होते सुरेख झेल ज्यांनी टिपली होती, ते क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सध्या गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये असतील. तर स्कोर कार्ड थर्ड अंपर नरेश शेंडे. या ठिकाणी सुरेख फटका आवाईजावर बाळादा दनवी त्या ठिकाणी तैनात. या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. झेल या ठिकाणी टिपला जातोय. यतीन नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना झालेत. नितीन म्हात्रे अजूनही तयार आहेत मैदानात. स्कोर कार्ड या 2 चेंडूवरती विकेट प्राप्त झाला. 48 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख गोलंदाजी लाजवाब. सज्जन सुरेख कामगिरी केली जाते सज्जनच्या माध्यमातून. दे ना तू पांडू, तुझ्याकडे तू डिसिजन घे. या ठिकाणी सुरेख फटका हवाई सपार चेंडू फेकून दिला आउट ऑफ पार्क. बिग 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 हिट. षटकार. षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड या ठिकाणी वाढला जातोय. जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावरती. मला खूप मजा वाटते पियुष कधी कधी, कारण गोलंदाजावरती अपची घेतला तो, त्यानंतर षटकार आला ना तर बाकीचं दुःख सगळे विसरून जातात. बघा हा हा वाईट चेंडू आणि आलेला बाईचा चौकार, म्हणजे बिग बाजारचा सेल लागला या ठिकाणी. बिग सेल. बोनस झाला. हा बोनस झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 60 या आकड्यावरती. या ठिकाणी हलक्या हाताने ग्लान्स केला.
सिंगल बघा अर्धवट रस्ता गाठला गेला. चला चला लगेच चला. तर नॉन स्ट्राईकला असतील गेंडे. या ठिकाणी बघितला गेला तर बाळाचा दळवी त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघा गेंडे पोहोचले होते पण त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल या ठिकाणी रोटेट झाली. धावसंख्या स्कोर कार्ड 62. 30 चेंडू आणि 63 धावांची गरज असेल तर आपण 63 धावांसाठी खरंच मायक्रोफोन होतील संदीपजी बोराडे. आपण पाहिलं गेलं का इथे जी क्रिकेटची मजा लुटणारे जे प्रेक्षक आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. कारण प्रेक्षकांनी भरलेलं स्टेडियम बघण्यासाठी खूप उत्सुकता असते. खूप बरं वाटतंय इथे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनाचं आपण अंतकरणाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया आपण पुढच्या इनिंगसाठी. आपल्यासोबत मायक्रोफोनवरती असतील संदीपजी बोराडे. माजी उपसरपंच कैलाश दादा तुले आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने तयार होऊन आलेत त्या अर्थात पुढचा सामना ते कर्जत 11 मधून खेळताना दिसतील. आपला ग्रुप आहे का लगेच टाकून देऊ. कोणी कोणी फसवलं आम्हाला.
जे सुजल इलेव्हन यांच्यातली लढत चालू आहे. पहिल्यांदा जर पाहायला गेलं तर नैतिक इलेव्हन या संघाची फलंदाजी पाहिली. आता मात्र सुजल इलेव्हन या संघाची आपण फलंदाजी पाहणार आहोत. जाऊया मैदानात सलामीची जोडी या ठिकाणी सुजल इलेव्हन संघाकडून फलंदाजी साकारताना दिसणार आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सोन्या तर नॉन स्ट्रायकर एंड वरती संजय आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहणार आहोत नैतिक इलेव्हन या संघाकडून. या 3 गोलंदाजी मार्क वरती आहेत. आपण पाहतोय नैतिक इलेव्हन वर्सेस सुजल इलेव्हन यांच्यातली लढत आहे. कुमार ओके. मॅचला स्टार्ट करायचं आहे. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 63 धाव संख्येची गरज आहे. ती मात्र सुजल इलेव्हन या संघासाठी. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. Right arm round the wicket. इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. पहिल्याच वाईट चेंडूने मात्र कुमारने या ठिकाणी सुरुवात नक्की केली आहे. परंतु जर विचार करायला गेला तर सुजल इलेव्हन संघाला जो धावसंख्येचा डोंगर पार करायचा आहे, जर अशी गोलंदाजी झाली तर मात्र हा डोंगर सहजरित्या ते पार करू शकतील. कारण 63 धावसंख्येचा पाठलाग. हा सुंदर फटका, एक चुकी आणि स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमारेखा बाहेर आलेला सनसनीखेज निर्माण करणारा या मॅच मधला द्वितीय सत्रातला पहिला षटकार. हा चौकार आलेला चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने जर पाहायला गेला तर आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत आहेत त्या अद्याप पर्यंत 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईट आला, त्याच्यानंतर लेग बायच्या स्वरूपात वाईटला एक धाव घेतली, त्याच्यानंतर आलेला हा चौकार 6 धावा. हा पुनश्च फटका येतोय डीप मिड विकेट रिजन कडे. चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. तर ज्या पद्धतीने फलंदाजांनी जो फटका लगावला होता डीप मिड विकेट रिझनमध्ये, त्यांना दादा आपण धन्यवाद मानूया. जे व्यासपीठासमोर बसलेत त्यांनी जर चेंडू अडवला तर मोठा आघात झाला असता. धन्यवाद दादा. हा एकतर आमचं या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय. आता मात्र कमबॅक करण्याचा कुमारचा प्रयत्न होतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आल्याच्या नंतर एक चेंडू डॉट येतोय. पाहायला जर गेला तर नक्कीच आपण पाहतोय बऱ्याचशा अंशी समालोचन कक्ष समांतर असतं फलंदाजांसाठी, परंतु आता मात्र ते चेंडू आले. इथं सुंदर फटका, व्हॉट अ स्टायलिश ब्रँड सध्या मैदानात झलकतोय. तो फलंदाज संजय, अतिशय चांगली फलंदाजी संजयच्या माध्यमातून मैदानात होतीये. हाच तर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. कारण जिथे मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आल्याच्या नंतर कुमार याने गोलंदाजी करताना डॉट चेंडू नक्की फेकला गेला, परंतु त्याच क्षणाला वाईट चेंडूची फेकीची वाट पाहिली ती फलंदाज संजयने. आणि इथे मात्र एक कडवा प्रहार
त्याच्या फळीमधून आपल्याला मैदानात पाहायला मिळाला आहे. चेंडू मात्र आउट ऑफ दी पार्टला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने अद्याप धावा जाऊन पोहोचल्या त्या 16 आकड्यावर. ही फटका इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र फुटवर्कचा एक चांगला वापर, फळीचा वापर आणि चेंडू मात्र सीमारेखा बाहेर आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज संजयच्या फळीमधून. संदीप सर पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने संजय फलंदाजी करतो, कारण सकाळपासून या मैदानावरती आहे, गेली 2 मॅच, हा तिसरी मॅच ओपनची जी मॅच करतोय आणि इथे त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतोय, त्याच्या अवघामध्ये चेंडू येतोय आणि तेव्हा इथे बघितलं गेलं तर लो फुलटा चेंडू होता, याला जमिनीलगत खणून काढायचा प्रयत्न, बॅट वरच्यावर राहिली, चेंडू बॅटवरती येऊन आदळला आणि सिंगल या ठिकाणी रोटेट झाली. तर विचार केला 2 षटकारांचा गरज होती, कारण विजया दिशेने पाठलाग करायचंय, 60+ धावांचा पाठलाग इकडून गाठायचंय, 60च्या पलीकडचा पठ्ठा यांना गाठायचंय. ते इथे संजयला या ठिकाणी सलामीला येताना खूप मोठी कामगिरी करणं गरजेचे आहे. एक्सप्लेन करू का? षटक संपलं दादा. पहिला चेंडू वाईड आला ज्याच्यावरती 22ची एक धाव आली. एक्सप्लेन करतो. दुसरा चेंडू चौकार आला, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू षटकार, 6वा चेंडू षटकार आणि 7वा चेंडू एक धाव. ओव्हर कंप्लीट. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आले. पहिल्या षटकाचा विचार जर करायला गेला तर अद्याप 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 63 धावा संख्येचा पाठलाग आहे आणि असं असताना हे आव्हान थोडं संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण अजूनही 4 षटके बाकी आहेत. म्हणजे सामन्याच्या मध्यंतरापर्यंत धावा जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय तो पहिल्या षटकाच्या अंती. परंतु इथे मात्र एक चांगल्या धावा संख्येचा पाठलाग आणि इथे मात्र पंच राजेश भोईरा इशारा करतायत की हा चेंडू सुद्धा वाईट होतोय. आता थोडासा विचार करावा लागेल तो नैतिक 11 या संघाला. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती आहेत. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात आलेली एकेरी धाव आपण पाहतोय. या एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावला जात आहे. अद्यापपर्यंत 25 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत, कारण 63 धावसंख्येचा पाठलाग करताना थोडीशी एक जमेची बाजू फलंदाजांकडून पाहायला मिळते. ही सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या क्षणी प्रवीणच्या माध्यमातून केला जातोय. पहिला चेंडू नक्कीच प्रवीणने वाईट फेकला, दुसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि तिसऱ्या चेंडू डॉट आलाय. जर पाहायला गेलं तर 2 अधिकृत चेंडूंची फेकी गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. हा फटका आलाय हवेरी सफर आणि या हवाई सफर मध्ये काय होत आहे, इथे फलंदाजाला परतावायचं होतं परंतु झेल मात्र ड्रॉप केला गेला. संदीप सर पाहिलं गेलं तर आरामात झेल होता, कुठेतरी चुकी करताना दिसला हा क्षेत्ररक्षकांकडे. इथे तरी महाग पडू शकतोय, कारण इथे हे 2 फलंदाज आहेत, आतापर्यंत चांगली फलंदाजी करतात आणि यांना दिलेलं जीवदान हे महागडं पडू शकतो. नक्कीच, कारण क्रिकेटमध्ये अशा संधी दवडल्या ना तर मात्र त्याचा परिणाम एक वेगळा भोगावा लागतो. हे घ्या, याला म्हणतात परिणाम आणि परिणामाला दिलेलं हे उत्तर, कारण जिथे मात्र झेल ड्रॉप केला गेला त्याच क्षणाला मात्र फलंदाजाकडून आलेला हा षटकार. टिक फॉर टॅग ज्याला म्हटलं जातं, जर तुम्ही मला जीवदान द्याल तर पुढच्या चेंडूवर तुम्ही प्रहार करणार. आणि ज्या पद्धतीने सांगितलं, कारण जेव्हा एखादा खेळाडूला जीवदान भेटतंय त्यानंतर आपण पाहतोय लाजवाब हाय यूथ हँडसम बिग 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 सिक्सर. संदीप सर मध्ये 2 षटकार आले लगातार. बॅक टू बॅक जर विचार करायला गेला संदीप गायकवाड, आपण या मैदानात बराचसा अंशी क्रिकेट पाहतोय, परंतु आता मात्र सोन्या नावाचं जे वादळ आहे ते वादळ शमताना दिसणार नाही आहे. कारण याच सोन्या वादळाला विचार करावा लागेल जो आता सध्या सुजल 11 मधून खेळतोय, परंतु गोलंदाजावरती विचार करण्याची पाळी त्याने आणली आणि गोलंदाज प्रवीण एक चांगले पहिले 2 चेंडू फेकले, त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक षटकार आले. परंतु इथे मात्र सोन्या नावाला कामगिरी करतोय, सोन्या का म्हटलं जातंय घरात ते त्याने दाखवून दिलंय. 40+ मध्ये सुद्धा सोन्या नाव घेतलं जात आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. हा बरोबर आहे, का सोन्यासारखी कामगिरी करतोय. बघा इथे नो चेंडूचा इशारा होतोय, पंच सांगतात रजित सर
नो चेंडू म्हणजे यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असणार, म्हणजे एक आमंत्रण या ठिकाणी दिलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून या फलंदाज सोन्याला. 40 धावा धावफलकावरती. हा ही सुंदर चेंडू आता प्रवीणच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर, कारण ज्या क्रिकेटला अनुसरून हा क्रिकेट चालू आहे, एकीकडे आपण पाहतो क्रिकेटमध्ये गोलंदाजाला धावा वाचवायच्या असतात, परंतु इथे भरपूर पाऊस सध्या धावांचा पडलाय. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर सोन्या आणि त्याच्या समवेत असलेला संजय यांनी पाऊस या मैदानावरती पाडायला सुरुवात केली. आणि पहा, पावसाने सुद्धा सुंदर साथ दिले मैदानावरती यांच्या फलंदाजीला. कारण एकीकडे सकाळपासून आपण जर पाहायला गेलं मैदानात रेनी सीझन मध्ये रबरी स्पर्धा का असावे, अद्याप धावफलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या त्या 40 या आकड्यावरती. 63 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 23 धावसंख्येची गरज. नाही, विचार केला तर आपण चेंडू आणि धावांचा जर विचार केला तर 5 धावा एक्स्ट्रा त्यांना कराव्या लागणार आहेत. कारण 18 चेंडू आणि 23 धावा आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे आणि या जोडीवरती पूर्णपणे मदार असणार, कारण येणारा नवीन फलंदाज हा नवीन असणार आणि त्याला संधी देण्या अगोदर या जोडीचा विचार असेल सामना शेवटच्या परत नेण्याचा प्रयत्न. बघू संघ कर्णधार गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मधु गोलंदाजी मार्क वरती आल्याने पहिला चेंडू जर विचार करायला गेला तर या क्षणाला पंचांचा इशारा येते नो बॉलचा. एक जरा धावफलकावरती नजर मारूया. गोलंदाजी मार्क वरती कुमार आले ज्यांनी पहिला चेंडू वाईट फेकला, त्याच्यानंतर प्रवीण आले त्यांनी सुद्धा वाईट फेकला आणि आता मात्र मधु आले त्यांनी सुद्धा हा चेंडू नो फेकला. म्हणजे चुकीची सुरुवात सध्या तर मी म्हणेल नैतिक 11 संघाकडून होताना दिसतीये. हा तर क्रिकेट आहे मित्रांनो, कारण आपण काय क्रिकेट खेळतोय याचं भानच मैदानात नसला तर मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई कशी देणार हा एक प्रश्न निर्माण झाला. कारण इथे फलंदाजांना माहिती पाहिलं होतं की पहिला नो बॉल होता. गोलंदाज तयार, पावसाची सर, तुमच्या बोलण्याची धार, त्याच्यामध्ये तो विसरून गेला. असं जर झालं तर एक लक्षात ठेवा, मी नेहमी एक वाक्य म्हणतो संदीप गायकवाड, त्या वाक्याकडे मी जाईल. हा सुंदर फटका आलाय, हे पहा याला म्हणतात क्रिकेट. कारण एक वाक्य मी नेहमी म्हणतो, इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आहे ज्यांनी सांगितलेलं आहे जर आपल्याला एखाद्या गोष्टीत लक्ष केंद्रित करायचं आहे तर आपलं ध्येय तिथं विचलित होता कामा नये. परंतु इथे ध्येय विचलित झालं आणि तिथे फलंदाजांची थोडी चुकी अंगास येऊ शकले असते, परंतु असं देर आहे दुरुस्त. हा सुंदर फटका आहे तो या क्षणाला आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेखा बाहेर, नाही माफी असावी, चेंडू आहे सीमारेषे जवळ हा चेंडू आला जिथे मात्र या 3 धावा कंप्लीट. 3 धावा पाहिल्या गेल्या तर आज तिसरी धावा आपण पाहतो. आत्ता परत आपण मॅच पहिली सामने पाहिले गेले, पहिली तिसरी धाव बड्या हिमतीने घेतली. दोन्ही फलंदाज थकलेले दिसतात तरी पण त्यांच्या ताकदीच्या बलावरती, टायमिंगच्या जोरावरती ते चेंडू बाहेर फेकतात. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. हा फुलटॉस चेंडू ज्याच्यावरती मात्र संधी साधली आहे ती फलंदाज सोन्याने आलेला हा सनसनीखेच निर्माण करणारा षटकार. धावफलकावरती धावा जात आहेत त्या आमचे कैलास सर सांगतात या ठिकाणी, कैलास सर सांगतात का श्रावण महिना घरच्यांचा आणि याला दिलेली मेजवानी. तुम्ही वारंवार संदीप गायकवाड श्रावण महिन्यांची आठवण करून देत जाऊ नका, बरेचसे विचलित होतील. कारण इथे मात्र तुम्ही म्हणताय त्या पद्धतीत जाव्या. कैलास सर सांगतायत पुढची मॅच कैलास सरांची आहे, पाहूया काय घडत आहेत ते मैदानात. सांगणं फार कठीण आहे, मैदानात घडवणं गरजेचं आहे. साठ या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज. हा फटका आला आणि हा होणार का विजयी फटका? आणि नक्कीच मला वाटतंय नाहीये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, सिंगलच असेल. कारण जरी झेल सुटला असेल तरी इथे पाहिलं गेलं. लास्ट चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. गोलंदाजी थकला, आमचे पंचही मोजून थकले. कारण या पद्धतीने जे एक्स्ट्रा चेंडू फेकले होते ते कुठे मागणे, म्हणजे जो सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं वाटलं होतं संदीप सर,
तो सामना या कुठेतरी संपुष्टात येताना दिसणार का शेवटचा चेंडू. हा फटका घेतोय. या क्षणाला आपण पाहायला गेलं तर चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होणार. एकेरी स्वरूपातली धाव येते. खरं म्हणायला गेलं तर या मॅचने वेळ पण वाचतोय आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं आपण पाहायला गेलं पुढची जी मॅच आहे या ठिकाणी आपण वाट पाहूया. दुसरा संघ उपस्थित राहत नाहीये त्यामुळे नेरल 11 या संघाला मात्र पुढे बाय घोषित केले. त्यामुळे यांच्यात जो संघ विजय होईल तो मात्र नेरल 11 संघासमेत द्वितीय फेरी खेळताना दिसणार आहे. तर खऱ्या अर्थाने नेरल्स 11 संघासाठी सुवर्ण संधी असणार या ठिकाणी, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय दुसरा सामना जो संघ या ठिकाणी उपस्थित झाला नाहीये त्यामुळे या संघाला आपण पुढील वाटचाल देण्यात आलेली आहे. सुरेख पॉल ॲडमची आठवण करून दिली. हा पॉल ॲडमची आठवण करून दिली. या गोलंदाजाने 2-3 वेळा फिरवलं. लगान पिक्चर मध्ये पाहिलं होतं हात कसं फिरतात, पण इथे तो हात फिरला गेला. तुम्हाला बॉलची आठवण झाली संदीप गायकवाड. मला खरोखर लगान पिक्चर मधल्या कचरूचीच आठवण झाली. कारण वारंवार पाहायला गेलं तर अशी गोलंदाजी करणं थोडं धोक्याचं पण असतं. आणि इथे मात्र नितीन यांना माहित होतं की शेवटच्या क्षणाला आवत विजयी पथावरती सध्या सुजल 11 आहे, त्यामुळे वेळ वाचवणं पण गरजेचं आहे. अर्थाने जर कचरूचं नाव काढलं, आम्ही आमच्या मित्राला खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. कारण कचरू दादा खरंच जर तो मैदान कुठे असू दे